जय शिवालाल. आज आपण बनवूया विदर्भाची झणझणीत अशी पावभाजी. बघा, सर्वप्रथम आपण काय करूया, सगळे भाज्या शिजवून घेऊया. बघा, मी घेतलेला आहे बटाटा एक, नंतर थोडेसे वटाणे घेतलेले, त्यानंतर टोमॅटो, बीट घेतलेलं आहे. मी टोमॅटो याच्यासाठी टाकले, याच्यामध्ये आमच्या घरी खूप लोकांना टोमॅटो आवडत नाही. मॅश करून टाकले तर ते दिसून पडत नाही, पण टेस्ट येतं. फ्लावर टाकलेलं याच्यामध्ये थोडंसं. छानपैकी आपण शिजवून घेऊ यांना. थोडं मीठ ॲड केलं आहे मी, कारण की लवकर शिजेल. त्याला प्रॉपर मिक्स केलं मीठ टाकल्यामुळे. बघा, शिजून झालेली आहे बघा छानपैकी. बघा, आपण काढून घेऊया त्याला. खूप प्रमाणात पाणी आहे, तर मी त्याचं पाणी पण वेगळं केलेलं आहे थोडं, नंतर ॲड करण्यासाठी. बघा, मी बाउलमध्ये पाणी काढलेलं आहे. आता मॅशरने याला मॅश करून घेऊया छान प्रॉपर. छानपैकी मॅश करून घेऊया आपण. बघा, पावभाजी खूप लोकांना आवडतं आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. घरामध्ये थोडेफार पण भाजी असेल तर आपण त्याची पावभाजी बनवू शकतो. याच्यामध्ये मी गाजर टाकली नाही, कारण की घरामध्ये अवेलेबल नव्हती, त्यामुळे. बघा, आता आपण त्याला फोडणी देऊया. छानपैकी कढई ठेवूया, गरम होऊ देऊया. गरम झालेली आहे आपली कढई. त्याच्यामध्ये थोडं बटर ॲड करूया. मी 2 क्यूब ॲड केलेले आहेत. बघा, छानपैकी. तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पण ॲड करू शकता, जेवढं तुम्हाला हवं तेवढं. बघा, छानपैकी बटर गरम झालेलं आहे. बघा, बघा छानपैकी बटर गरम झालेलं आहे. मोहरी टाकूया आपण त्याच्यामध्ये. मोहरीला मस्त तडतडू देऊया. त्याच्यानंतर थोडंसं जिरा टाकूया. जिऱ्याला छानपैकी आपण फिरून घेऊया. बघा, त्यानंतर बघा, तुम्ही त्याच्यामध्ये आपली लसूणची पेस्ट टाकू शकता किंवा स्किप करू शकता. मला आवडते त्यामुळे मी टाकते. लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली मी याच्यामध्ये थोडीशी. बघा, हिरवी मिरचीची पेस्ट आणि लसूणमुळे एकदम छान स्वाद येतो त्याला.
त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे, चॉप केलेला एकदम बारीक. त्याला लाल होईपर्यंत परतून घेऊया आपण. छानपैकी झालेला आहे बघा. कांदा पण शिजलेला आहे, त्याच्यामध्ये तेलामध्ये छान फ्राय झालेला आहे बघा. थोडंसं तेल पण म्हणजे बटर पण असं दिसतोय त्याच्यामध्ये, ऑइल. आता याच्यामध्ये आपण तिखट टाकूया. मी 2 चम्मच टाकताय. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता. तिखट हवे असेल तुम्ही अजूनही ॲड करू शकता. त्याच्यानंतर मी थोडी हळद टाकलेली आहे. मीठ आधी मी मीठ टाकलेलं कुकरमध्ये, तर मिठाचं प्रमाण मी इथे कमी टाकलं आहे. छानपैकी शिजू देऊया आपण त्याला. बघा प्रॉपर झालेलं आहे असं. मसाला पण छानपैकी शिजतंय. थोडंसं तुमच्या घरगुती असलेला मसाला पण तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. नाहीतर ते स्किप करू शकता तुम्ही. बघा छान झालेला आहे. मसाला पण भाजला गेलेला आहे. आपण याच्यामध्ये जो थोडंसं पाणी काढलेलं आहे ते आपण थोडंसं टाकूया, जेणेकरून छान असा तडका होईल बघा. थोडंसं ॲड केलेलं आहे मी पाणी. नंतर मॅश केलेली भाजी सगळं ॲड केली आहे त्याच्यामध्ये. छानपैकी मिक्स करूया त्याला. बघा अशी झणझणीत झालेली आहे पावभाजी. छानपैकी त्याला एक उकळी येईपर्यंत ठेवूया. त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकूया. बघा एकदम तर्रीबाज झालेली आहे पावभाजी. त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया. बघा पावभाजी किती छान झालेली आहे, टेस्टी यम्मी. आपण या भाजीला पोळीसोबत पण खाऊ शकतो. ज्यांना पाव आवडत नसेल ते पोळीसोबत पण ट्राय करू शकता. थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे मी. थोडंसं शिजू देऊया आपण. आणि आता पाव गरम करूया. ज्यांना जसं पाव आवडतं तसं तुम्ही गरम करू शकता. एकदम कडक पण. आणि आपण पॅनला मस्त बटर लावून घेऊया आधी. चारी बाजूने पावला छानपैकी कडक कडक गरम करूया.
छानपैकी पाव गरम झालेली आहे बघा. तर आपण सर्व करूया. अदर पाव पण तुम्ही करा. बघा पावभाजी तयार. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.